सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अवकाळी पावसाने हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना आता वीज खंडित होण्याचा दुहेरी फटका बसतोय। अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सामान्य जनतेचा संयम सुटू लागलाय। अशाच एका संतप्त प्रतिक्रियेत अमरावती जिल्ह्यातील 2 युवकांनी थेट वीज उपकेंद्रात घुसून आगजनी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रविवार दिनांक 15 जून रोजी दुपारी अमरावतीतील खारतळेगाव येथील महावितरणच्या वितरण केंद्रात ही थरारक घटना घडली आहे। वीज गायब झाली म्हणून थेट उपकेंद्रात जाऊन संतप्त तरुणांनी ऑफिसातील टेबल, खुर्च्या आणि शासकीय कागदपत्रांना पेटवून दिले। विशेष म्हणजे या घटनेत कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे यांचा जीव थोडक्यात बचावला आहे। गोपाल इंगळे हे नेहमीच्या कामावर होते। त्यांच्यासोबत वरिष्ठ तंत्रज्ञ अजय धाकडे, यंत्रचालक गोपाल नेरकर आणि सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुडे हे देखील उपस्थित होते। दरम्यान रेवसा गावातील काही नागरिकांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिलं होतं। तेवढ्यात वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे हे दोघं उपकेंद्रात आले। 4 प्लास्टिकच्या बाटल्या हातात घेऊन त्यांनी थेट धमकी दिली, तुमचं ऑफिस जळवून टाकतो, तुम्हाला सुद्धा पेटवून देऊ। इंगळे आणि सहकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दोघांनी पेट्रोल शिंपडून टेबल, खुर्च्यांना आणि कागदपत्रांना आग लावली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.